नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात वीज कामगारांचा ठाण्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. एक धाव देशासाठी ठाण्यात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दौडचं आयोजन. आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी खासदार नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि इतर कामगार संघटनांनी वागळे स्टेट ठाणे इथे एकत्र येत प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात तीव्र आंदोलन छेडलं. या योजनेमुळे वीज ग्राहक आणि कामगार दोघांनाही मोठं नुकसान होणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संघटनांच्या मते सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी 2014 विधानसभेत ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवलं जाणार नाही. मात्र खासगी कंपन्या ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक करतायत. या योजनेमुळे हजारो कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार नोकऱ्यांना मुकतील किंवा खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागेल. शिवाय सामान्य ग्राहकांवरील जादा आर्थिक ताण येईल. गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू आहे. कामगार संघटनांनी सरकारला ही योजना त्वरित रद्द करण्याची मागणी करताना तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. ग्राहकांच्या हितासाठी सरकारनं या धोरणाचा पुनर्विचार करावा असं आवाहन त्यांनी केलंय. 12,000 रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे. या सर्व जनतेला माहिती नाही आहे. हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे. एवढंच. जर समजा हे आता कसं आहे, कामगाराच्या नोकऱ्याचं कामगार जर समजा कामगाराचेच नुसतं प्रश्न नाही आहे, कामगारांमुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही, तर या ठिकाणी जनतेचा कृषी क्षेत्र जो काही जीडीपीचा ग्रोथ आहे, आज या देशाचा जो जीडीपीचा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो. म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे. या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे, आज या 40,000 खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुरवली आहे. म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दर सुद्धा स्थिर आहे. या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे. तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे. तेव्हा आमचं दायित्व ठरते, कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते. नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्वाचं आहे. याच्यासाठी आम्ही जागृती करणार. पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत. जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत. एवढंच या ठिकाणी. दरवर्षी श्री गोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदा या स्वागत यात्रेचा रौप्य महोत्सवी वर्ष असून या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी 11 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून युवा दौड म्हणजेच एक धाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाण्यात युवा दौडचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री गोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासा मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिली. यावेळेला एक धाव देशासाठी या घोषवाक्याच्या टी-शर्ट लोगोचं अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या युवा दौडची सुरुवात सकाळी 6:30 वाजता रंगोबापूजी गुप्ते चौक इथून होणार असून टेंबी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, आंबेडकर रोड, खोपट सिग्नलकडून डावीकडे, SMC वरून वळून वंदना टॉकीजवरून 3 पेट्रोल पंप तिथून सरळ हरिनिवास सर्कल, डावीकडे वळून जय भगवान सभागृह, तिथून डावीकडे वळून गजानन वडापाव, विष्णुनगर, सत्यम कलेक्शन नाका, सेलिब्रेशन दुकान, राममारुती रोड, इथून डावीकडे वळून पुन्हा गाडगिळे ज्वेलर्स, तिकडून उजवीकडे वळून तलावपाळी, नंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतनवरून पुन्हा रंगोबापूजी गुप्ते चौक इथे या दौडचा समारोप होणार आहे. या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि विविध समाजापर्यंत घटकांपर्यंत ते पोहोचावेत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या युवा दौडचं आयोजन करण्यात आलं असल्याचं अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलाय. मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकास कामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास कामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतूद करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत एका महत्त्वपूर्ण बैठकीत केली आहे. नगरविकास आणि गृह विभागाची बैठक संसद भवन नवी दिल्ली इथे चेअरमन मंगुट्टा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के बैठकीला उपस्थित होते.
देशभरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन या संदर्भात पर्यटन, सांस्कृतिक, नगरविकास आणि गृहनिर्माण, NBSC आणि NUPCO मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं. खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत राष्ट्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भात तसंच पर्यटन वाढीबाबत मुद्दे मांडून चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं अशी आहेत की ज्यांचा समावेश अद्याप विकास कामांमध्ये केला गेलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, जन्मस्थान शिवनेरी किल्ला, पंढरपूर, कोल्हापूर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा विकास कामांमध्ये समावेश पुढील काळात करावा आणि त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. भारतात 3691 स्थळं ऐतिहासिक संरक्षित स्थळे म्हणून संरक्षित आहेत. यातील अनेक स्थळं महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची नाहीत, तरीसुद्धा त्यांना इतकी वर्ष ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख दिली जाते. ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केलं अशा लोकांची स्मारकं सुद्धा संरक्षित स्थळांमध्ये आहेत. अशी स्थळं आपण का संरक्षित करतो असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यापुढे अशी ठिकाणं या यादीतून वगळावीत अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणानं समाज माध्यमाद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील असल्याचं समोर आलं असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देण्याचं मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगलाय. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात समाजमाध्यमांवर टीका-टिप्पणी केली जाते. असे प्रकार सुरू असतानाच रविवारी एका तरुणानं समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली. यामध्ये त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही चित्रफीत प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला. वागळे स्टेट भागातील शिवसेना पदाधिकारी परेश साळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणं गाठलं आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर परेश साळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश झेंडे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय. व्हिडिओचं आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे. त्याच्या एक मित्राचा मोबाईल त्यांनी घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह केलेला. त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे असं माहिती आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे. त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत. सर काय रिकव्हरी काय अद्याप काहीच रिकव्हरी नाहीये, पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे कारण का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू. योग्य पद्धतीने याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो. विकृत आहे का मेडिकल रिपोर्ट सादर झाले? अद्याप कुठलेही असं रिपोर्ट सादर केलेला नाहीये, पण त्याचे फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो आहोत. पण त्याचं जे वर्तन आहे ते असंबद्ध असं वाटतं असं फॅमिलीचं म्हणणं आहे. पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्यावर अन्याय केला जातोय. मुंब्रा कोसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरलं जातंय असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिला आहे, आणखीन 2 वेळेला गुलाब देऊ, नंतर रिकामे हांडे फेकू असा इशारा पठाण यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा कौसा परिसरात पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली असून पालिकेकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्यानं नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावं लागतंय. त्याच्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी पालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या. ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरं दिली जात आहेत. एकीकडे 17 लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होते,
या चोरीमागे पाणी माफिया की वॉलमॅन आहेत याचा शोध पालिकेनं घ्यायला हवा, पण तो घेतलाच जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असतानाच पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झालंय. पुन्हा 2 वेळेला आम्ही पालिका अधिकाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊ. त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळश अधिकाऱ्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिलाय. अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये, पण काहीच फॉलोअप झाला नाही. किती वारंवार फोनवर तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना येऊन लिहून तक्रार दिली, येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे, कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना, कसे त्रास होत आहे लोकांना, पण काहीच फॉलोअप झाला नाही. मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले, जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे. 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे, अजून 2 वेळी फूल देणार आहे. काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडी कलसा मोर्चा करू, सगळं बायकांना घेऊन. कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे, कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे, वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे, हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, महापालिकाचं आहे. कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाही आहे, पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर. पण अधिकारी पण ऐकायला नाही आहे. आता तुम्ही बघा, आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे, आम्हाला कोणच ऐकायला नाही आहे इथे. TMTचं महिन्याचं उत्पन्न सुमारे 7 कोटी आहे, तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी 16 कोटी आणि इतर 2 कोटी असा 18 कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे महापालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करते. परिणामी आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला TMT कर्मचाऱ्यांचा पगार काढताना नाकीनऊ आले असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसलाय. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेची झाली. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या या परिवहन सेवेचा आर्थिक साग दिवसेंदिवस तोट्यात रोतत चाललं असून आता ठाणे महापालिकेलाही हा पांढरा हत्ती पोषणं हाताबाहेर गेलं असल्याचं उघडकीस आलंय. महिन्याची 6 तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती वेतन पडलेलं नसल्यानं चिंता वाढली. ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं ठाणे महापालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे 350 बसमधून 2 ते 2.5 लाख प्रवासी नियमित प्रवास करतात. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे परिवहनचं तिकीट भाडेवाढ रखडली. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आली आहे. परिणामी दिवसाला केवळ सरासरी 20 ते 25 लाखापर्यंतचाच गल्ला TMTकडे जमा होतोय. म्हणजेच महिन्याला TMTचं उत्पन्न 7 कोटीच्या घरात पोहोचले. एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ 35 बसेस आहेत, तर उर्वरित 300हून अधिक बस या ठेका पद्धतीवर आहेत. एकूण कर्मचारी 1,500च्या घरात आहेत. त्यांच्या वेतनावर सुमारे 16 कोटी आणि इंधन देखभालसाठी 2 कोटी असा सुमारे 18 कोटींचा खर्च दरमहा येतोय. म्हणजेच उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक खर्च सोसावा लागतोय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात वीज कामगारांचा ठाण्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. एक धाव देशासाठी ठाण्यात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दौडचं आयोजन. आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी खासदार नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.